नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बायोलॉजीचा नवीन लेसन सुरू करत आहोत, तो म्हणजे किंगडम प्लांटी। ह्याच्यामध्ये टोटल आपल्या प्लांट्सविषयी माहिती पाहायची आहे। मी आहे VN परदेशी। हा लेसन आपल्याला सुरुवातीला झालेला आहे 8वी 9वी 10वीला असताना। तर लेसनकडे वळण्याच्या अगोदर आपण रिकॉलचे क्वेश्चन घेऊ। पहिला क्वेश्चन आहे, व्हाय डू वी कॉल प्लांट्स ॲज प्रोड्युसर्स ऑन लँड? प्लांट्सला लँडवरचे प्रोड्युसर्स का बरं म्हणायचं? कारण त्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस, बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, सो कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स। म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे? प्लांट्स स्वतःचं फूड मटेरियल स्वतः प्रिपेअर करतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, सो दे आर कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स। देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डिफरन्स बिटवीन। आपल्याला माहिती की किंगडम प्लांटीचे 2 सब किंगडम्स आहेत। पहिला सब किंगडम आहे क्रिप्टोगॅमी आणि सेकंड आहे फॅनेरोगॅमी। म्हणजे आपण शाळेमध्ये असताना पहा, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, ज्याला फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती किंवा क्रिप्टोगॅमी असं म्हणतो, आणि ज्याला फुलं येतात त्याला फॅनेरोगॅमी असं म्हणतो आपण। देन आता काय फरक आहे दोघांमध्ये? तर पहिला फरक सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की नॉन फ्लावरिंग प्लांट्स, क्रिप्टोगॅमी आर नॉन फ्लावरिंग प्लांट्स, फॅनेरोगॅमी आर फ्लावरिंग प्लांट्स। क्रिप्टोगॅमी सीड्स प्रोड्यूस करत नाहीत, व्हाईल ॲज फॅनेरोगॅम्स फ्रूट्स आणि सीड्स प्रोड्यूस करतात। क्रिप्टोगॅमीमध्ये सेक्स ऑर्गन्स कसे आहेत? कॉन्सिल्स म्हणजे हिडन आहेत, व्हाईल ॲज फॅनेरोगॅम्समध्ये सेक्स ऑर्गन्स म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे आहेत, अँड्रोशियम गायनोशियमचा सेक्स ऑर्गन, हे कसे आहेत? फॅनेरोगॅमीमध्ये विजिबल आहेत, आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो। देन क्रिप्टोगॅमी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स। कोणते 3 डिव्हिजन्स आहेत? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा। आणि फॅनेरोगॅमीमध्ये आपल्याला फक्त 2च डिव्हिजन पाहायला भेटतात। फर्स्ट इज जिम्नोस्पर्मी आणि सेकंड इज अँजिओस्पर्मी। हा झाला फरक क्रिप्टोगॅमी आणि फॅनेरोगॅमीमधला। त्याच्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा। दोघांमध्ये काय फरक आहे? थॅलोफायटा म्हणजे शैवाल वर्ग आणि ब्रायोफायटा हा आपला ब्रायोफाइट्स। देन थॅलोफायटा हा टोटली जो आहे कुठे आपल्याला पाहायला भेटतो? ॲक्वॅटिक इन हॅबिटाट। कुठे पाहायला भेटतो तो? थॅलोफाइट्स आर ॲक्वॅटिक इन हॅबिटाट। शैवाल वर्ग टोटल आपल्याला पाण्यामध्ये पाहायला भेटतो। ब्रायोफाइट्स हा पाण्याच्या बाहेर जमिनीवर येतो, टेरेस्टेरियल आहे तो हॅबिटाट त्याची, आणि जमिनीवर जरी येत असेल ब्रायोफाइट्स तरी तो मॉइस्ट आणि शॅडी प्लेसेस, सावलीच्या ठिकाणी आणि ओलसर ठिकाणी तो येतो। थॅलस, आता थॅलस कशाला म्हणायचं आहे? प्लांट बॉडी जी आहे त्याला थॅलस असं म्हटलेलं आहे। थॅलोफायटामध्ये ती 2 पद्धतीची पाहायला भेटते आपल्याला, युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर। ब्रायोफाइट्समध्ये कसं आहे? जी प्लांट बॉडी आहे ती मल्टीसेल्युलर आहे। ओके। देन थॅलोफाइट्स आपल्याला 2 फॉर्ममध्ये पाहायला भेटतात। पहिला जो आहे मोटाईल आणि सेकंड जो आहे नॉन मोटाईल फॉर्म्स। आता थॅलोफाइट्स अल्गी जे आहेत मोटाईल कसे पाण्यामध्ये जे वाहतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे पाण्यासोबत वाहून पुढे जातात त्याला मोटाईल फॉर्म असं म्हणायचं आहे। आणि जे एका ठिकाणी सेडेंटरी फॉर्ममध्ये रॉकवरती वगैरे काय असतात अटॅच झालेले असतात त्यांना काय म्हणायचे? नॉन मोटाईल फॉर्म्स। इकडे आपले ब्रायोफाइट्स आपल्याला सगळे नॉन मोटाईल दिसतात कारण ते प्लांट्स ग्रो होणार आहेत, ठीक आहे, सॉईलमध्ये ते असणार आहेत, त्याच्यामुळे ते नॉन मोटाईल फॉर्म्समध्ये आहेत। एक्सेप्ट मेल गॅमेट्स, जे मेल गॅमेट्स आहेत जे वाऱ्यामार्फत इथून तिकडे काय करू शकतात? ते मोटाईल होऊ शकतात, ठीक आहे। त्याच्यानंतर रायझॉइड्स आपल्याला थॅलोफायटामध्ये ॲब्सेंट पाहायला भेटतात, आणि ते रायझॉइड्स मीन्स काय? रूट लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण काय म्हणतो? रायझॉइड्स असं म्हणतो। तर थॅलोफायटामध्ये रायझॉइड्स ॲब्सेंट असतात, व्हाईल ॲज ब्रायोफाइट्समध्ये थॅलोफायटा प्रेझेंट असतात। आता काही एक्झाम्पल्स आपल्याला विचारलेली आहे टेरिडोफायटाची। तर एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफायटा, त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे आपलं सिलॅजिनेला, नेफ्रॉलिफिस, अझोला, मॅसेलिया, लायकोपोडियम सारखे काही एक्झाम्पल्स आपल्याला टेरिडोफायटाचे पाहायला भेटतात।
आता ॲक्च्युअल आपण वळू आपल्या लेसनकडे. किंगडम प्लांटी. तर किंगडम प्लांटी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ, कोणत्या बेसिसवर आपण किंगडम प्लांटीला क्लासिफाईड केलेलं आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स लाईक absence or presence of seeds, vascular tissue, differentiation of plant body. कुठले कुठले सांगितले आपण की absence or presence of seeds, त्या झाडाला बिया येतात का, सीड्स येत असतील तर फॅनेरोगॅम्स, सीड्स नसतील तर क्रिप्टोगॅम्स. वॅस्क्युलर टिश्यू झायलम आणि फ्लोएम. कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड ज्याच्यामार्फत केलं जातं ते असतात आपल्या वॅस्क्युलर टिश्यू. आणि प्लांट बॉडी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटते. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक्सवर आपण किंगडम प्लांटी काय केलेलं आहे, क्लासिफाईड केलेलं आहे. आता एकदा त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहून घेऊ. किंगडम प्लांटीमध्ये 2 सब किंगडम्स आहेत. ठीक आहे, किंगडम प्लांटीचे 2 सब किंगडम्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरोगॅम्स. देन क्रिप्टोगॅम्स अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप्स. पहिला आहे नॉन वॅस्क्युलर प्लांट आणि सेकंड आहे वॅस्क्युलर प्लांट. फॅनेरोगॅम्समध्ये फक्त आपल्याला वॅस्क्युलर प्लांट्सच पाहायला भेटतात. आता नॉन वॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम सारख्या गोष्टी प्रेझेंट नाही आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, नॉन वॅस्क्युलर प्लांट्स. नॉन वॅस्क्युलर प्लांटच्या अंडर आपल्याला 2 डिव्हिजन शिकायचे आहेत. पहिली आहे थॅलोफायटा आणि सेकंड आहे ब्रायोफायटा. त्याच्यानंतर वॅस्क्युलर प्लांटच्या अंडर आपल्याला एकच डिव्हिजन स्टडी करायची आहे, ती म्हणजे टेरिडोफायटा. इकडे फॅनेरोगॅम्समध्ये वॅस्क्युलर प्लांटच्या अंदर आपल्याला 2 डिव्हिजन स्टडी करायचे आहेत, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. आता क्रिप्टोगॅम्स आणि अगेन अँजिओस्पर्म इज डिवायडेड इंटू 2 क्लासेस, दॅट इज डायकॉटिलिडॉनी आणि मोनोकॉटिलिडॉनी. डायकॉटिलिडॉनी मीन्स काय, द्विदल वनस्पती. त्याचं एक्झाम्पल आहे आपला बदाम, शेंगदाणे, वाटाणा, जेवढ्या पल्सेस आहेत, डाळी आहेत, ह्यासारख्या गोष्टी आपल्याला डायकॉटिलिडॉनीमध्ये स्टडी इन्क्लूड आहेत. आणि मोनोकॉटिलिडॉनीमध्ये आपले ज्वार, मेज, व्हीट, राईस ह्यासारख्या वनस्पती इन्क्लुडेड आहेत. पण ह्या वर्षीसाठी आपल्याला अँजिओस्पर्मी स्टडीला नाही, तो सिलेबस आपल्याला काय झालेला आहे, रिड्यूस झालेला आहे, तो काही आपल्याला अभ्यासायचा नाही. आपण फक्त जिम्नोस्पर्म्स पर्यंत क्लासिफिकेशनची स्टडी करणार आहोत. आता फॅनेरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स काय आहे ते पाहून घेऊ आपण. फॅनेरोगॅम्स हा 2 टर्म्सपासून तयार झालेला आहे. पहिला आहे फॅनेरॉस मीन्स विजिबल अँड गॅमस मीन्स काय, मॅरेज. आता फॅनेरोगॅम्स कॉमनली कॉल्ड ॲज सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. काय म्हटलं जातं त्यांना, फॅनेरोगॅम्सला फ्रूट येतं, फ्लावर येतं, त्यांना फ्रूट तयार होतं आणि नंतर सीड्स प्रोड्यूस होतात, म्हणून फॅनेरोगॅम्स आर कॉमनली कॉल्ड ॲज सीड प्रोड्युसिंग प्लांट्स. देन दे प्रोड्यूस स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आणि हे जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, अँड्रोशियम, गायनोशियम, दे आर विजिबल. हे जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, विजिबल आहे, प्रत्यक्ष आपण डोळ्यांनी पाहू शकतो. त्याचं एक्झाम्पल हिबिस्कसमध्ये, चायना रोजमध्ये हे आपल्याला जास्वंदाचं जे फूल आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण हे पाहू शकतो रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. देन क्रिप्टोगॅम्स. आता क्रिप्टोगॅम्स देखील जो आहे 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला आहे क्रिप्टॉस. क्रिप्टॉस मीन्स काय, हिडन, आणि गॅमस मीन्स काय, मॅरेज. मॅरेज आहे पण कशी आहे, हिडन आहे. देन नेक्स्ट, आता त्याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला, की आपले जे स्पोर्स आहेत, क्रिप्टोगॅम्समध्ये काय प्रोड्यूस, सीड प्रोड्यूस होत नाही, तिथे काय प्रोड्यूस होतात, स्पोर्स प्रोड्यूस होतात. स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स नॉट प्रोड्यूस सीड अँड फ्लावर्स. काय प्रोड्यूस, ओनली प्रोड्यूस स्पोर्स. सीड अँड फ्लावर्स आपल्याला क्रिप्टोगॅम्समध्ये प्रोड्यूस झालेले पाहायला भेटत नाही. ते हे रिप्रोड्यूस कसे होतात, आपले जे क्रिप्टोगॅम्स आहेत रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट्स. सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट इन्क्लुडेड आहे रिप्रोडक्शनसाठी. आणि सेक्स ऑर्गन्स जे काही आहेत मेलमधला आणि फिमेल, हे दोन्हीही जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते कॉन्सील आहेत, मीन्स हिडन. कसे आहेत ते, हिडन फॉर्ममध्ये आहे.
आलं लक्षात. आता आपण क्रिप्टो ॲक्च्युली आपल्या लेसनकडे वळू. सॅलेड फीचर्स ऑफ क्रिप्टोगॅम्स, जे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आपली क्रिप्टोगॅम्सचे, सायलेंट फीचर्स ऑफ क्रिप्टोगॅम्स पाहू. तर सुरुवात करूया आपण नॉन व्हॅस्क्युलार प्लांट्स सोबत. नॉन व्हॅस्क्युलार प्लांट्समध्ये आपण पाहू पहिली डिव्हिजन थॅलोफायटा. आणि थॅलोफायटा ही टोटली कशी आहे, आल्गी शैवाल वर्ग. आपण भिंतीवर पाण्यावर तरंगताना पाण्यात अटॅच झालेला वाहत्या पाण्याच्या तिथे, ठीक आहे, हे आल्गी प्रत्येकाने पाहिलेली आहे. कशी आहे मोस्टली, आता त्याची हॅबिटॅट पाहून घेऊ आपण. आल्गी कशी आहे, मोस्टली ॲक्वॅटिक. कशा आहेत ह्या, मोस्टली ॲक्वॅटिक, जास्त करून ह्या पाण्यात सापडतात. पण काही आल्गी जे आहेत फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट्स, त्यांना काय म्हणायचं आहे, इपिफाइट्स. पहा मोस्टली जी आहे आल्गी ॲक्वॅटिक म्हणजे टोटली पाण्यात सापडते आपल्याला. पण काही इतर आल्गी असे आहेत की त्यांना आपण इतर प्लांट्सवरती त्या काय होतात, ग्रो होतात, त्यांना आपण काय म्हणतो, इपिफाइट्स. ह्याच्या अगोदर आपण इपीचा अर्थ सांगितलेला आहे अबव. आपल्याला सगळ्यांना माहिती इपी मीन्स काय, अबव, आणि फाइट्स मीन्स काय, प्लांट्स. दुसऱ्या प्लांट्सवरती जी आल्गी ग्रो होतो त्याला इपिफाइट्स असं म्हणायचं. दे सम ग्रो सिम्बायोटिकली, काही जे आल्गी आहेत ते सिम्बायोटिकली काय होतात, ग्रो होतात. सिम्बायोटिकलचं एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल लायकेन. कुठलं एक्झाम्पल आहे, लायकेन. आता लायकेनमध्ये आपल्याला माहिती काय आहे, आल्गी शैवाल आणि फंगी मीन्स बुरशी एकत्रित येऊन लायकेन दगडफूल आपला मसाले पदार्थ जो आहे, तर ते सुद्धा सिम्बायोटिक असोसिएशन आहे आपल्या कशाचं, थॅलोफायटाचं. त्याच्यानंतर इपिझ्विक. इपिझ्विक मीन्स काय, इपिझ्विक मीन्स दॅट ग्रोईंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासायटिकली. कशी ग्रो होतात हे, ग्रोईंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासायटिकली ऑन एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती बाहेरच्या बाजूने नॉन पॅरासायटिकली हे काय होतात, ग्रो होतात किंवा तिथेच वास्तव्य करतात. आलं लक्षात. आता ही टर्म लक्षात आली का तुम्हाला, इपिझ्विक. सिम्बायोटिकली सुद्धा आपल्याला काही आल्गी पाहायला भेटतात. इपिझ्विक अशा आल्गी आहे जी ग्रो होते किंवा लिव्ह तिथेच राहते परमनंटली, आणि तीही कशी, नॉन पॅरासायटिकली, म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन काहीही न घेता तिथे ग्रो होते. स्वतः ते ग्रीन कलरमध्ये आहेत म्हणून ते काय करतात, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करू शकतात. आलं लक्षात. देन ॲक्वॅटिक आल्गी जी आहे ग्रो इन, कुठल्या वॉटरमध्ये ग्रो होतात, ॲक्वॅटिक आल्गी ग्रो इन मरीन ऑर फ्रेश वॉटर. ह्या आपल्याला दोन्हीही पाण्यामध्ये आल्गी पाहायला भेटते. मरीन वॉटर असेल म्हणजे सी वॉटर असेल किंवा फ्रेश वॉटर असेल. मोस्ट आर फ्री लिव्हिंग व्हाईल सम सिम्बायोटिक. फ्री लिव्हिंग मीन्स कशी, वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे वाहत्या पाण्यासोबत त्या कुठेही जातात, त्यांना म्हणायचं आहे फ्री लिव्हिंग. आणि सिम्बायोटिक मीन्स काय, सेडेंटरी फॉर्ममध्ये असतात. काय असतात, रॉकला त्या नेहमी अटॅच झालेल्या असतात, ठीक आहे, त्यांना सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतो. त्या नॉन मोटाईल फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटतात. देन प्लांट बॉडी जी आहे त्याला काय म्हणायचं आहे, थॅलॉइड. आता थॅलॉइड मीन्स काय, प्लांट बॉडी इज कॉल्ड थॅलॉइड दॅट इज अनडिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीव्ज. जी अनडिफरन्शिएटेड आपण करू शकत नाही रूट, स्टेम, लीव्जमध्ये. त्याचं रूट कोणतं आहे, स्टेम कोणतं आहे, लीव्ज आपण सांगू शकत नाही. सरसकट सगळ्यांनीच आल्गी शैवाल सगळ्यांनी पाहिलेला आहे. देन आता आल्गी जी आहे कशी आहे, स्मॉल, आपल्याला युनिसेल्युलर फॉर्ममध्ये ही आल्गी पाहायला भेटते, ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर फॉर्ममध्येही पाहायला भेटते. जे युनिसेल्युलर आहेत ते कसे आहेत, स्मॉल, युनिसेल्युलर, मायक्रोस्कोपिक, म्हणजे प्रत्यक्ष आपण डोळ्यांना पाहू शकत नाही, मायक्रोस्कोपचा ज्याच्यासाठी यूज करावा लागतो, असे आहेत. एक्झाम्पल्स क्लोरेला जे की नॉन मोटाईल फॉर्ममध्ये आहे, क्लॅमिडोमोनास जो की मोटाईल फॉर्ममध्ये आहे. आलं लक्षात. युनिसेल्युलरमध्ये कुठल्या आपल्या आल्गी इन्क्लुडेड आहेत, क्लोरेला नॉन मोटाईल फॉर्म, क्लॅमिडोमोनास मोटाईल फॉर्म. देन मल्टीसेल्युलर पाहू. मल्टीसेल्युलरमध्येही आपल्याला दोन पद्धतीचे आल्गी पाहायला भेटतात, अनब्रँच आणि ब्रँच. आता अनब्रँच मीन्स कसं, स्पायरोगायरा सगळ्यांना माहिती आहे,
ठीक आहे. तर तो स्पायरोगायरा जो आहे अनब्रँच फिलॅमेंटस लाईक स्पायरोगायरा आणि ब्रँच फिलॅमेंटस लाईक कारा. आलं लक्षात. इथे आपण डायग्राम पाहू. आता इथे काय आहे, हा आपला स्पायरोगायरा, ठीक आहे. हा स्पायरोगायरा आहे. देन इथे आपला हा कसा आहे पहा, फिलॅमेंटस अनब्रँच. त्याच्यानंतर इथे आहे कारा. आता काराला पहा आपल्याला काय पाहायला भेटतात, काराला आपल्याला अशा ब्रँचेस पाहायला भेटतात. आलं लक्षात. तर हा ब्रँच मल्टीसेल्युलर कारा त्याचं एक्झाम्पल. देन इथे आहे आपला क्लॅमिडोमोनस. हा काय आहे, क्लॅमिडोमोनस. आलं लक्षात. आता आपले जे अल्गी आहे मल्टीसेल्युलर अनब्रँच फिलॅमेंटस लाईक स्पायरोगायरा और ब्रँच फिलॅमेंटस लाईक कारा. त्याच्यानंतर सार्गॅसम नावाची एक अल्गी आहे जी की ह्यूज मॅक्रोस्कोपिक. आता पहा, जे डोळ्यांनी आपण पाहू शकतो त्याला काय म्हणतो, मॅक्रोस्कोपिक असं म्हणतो. आणि जे डोळ्यांनी पाहू शकत नाही त्याला आपण मायक्रोस्कोपिक असं म्हणतो. तर सार्गॅसम नावाची एक अल्गी आहे, सीवीड असं म्हणतो. ते काय त्याचं काय होतं, समुद्रामधील ज्या झुडपं आपल्याला दिसतात आतमध्ये सगळे वर काय असतात, सरफेसवरती त्या प्रेझेंट असतात. तर ही जी सार्गॅसम ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड आहे विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ. काय त्याच्याबद्दल, ही जी आहे 60 मीटरपेक्षा लांब समुद्रामध्ये आपल्याला पसरलेली पाहायला भेटते सार्गॅसम नावाची अल्गी. त्याच्यानंतर आता अल्गी आहे मीन्स प्लांट्स आहे, तर त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल. तर अल्गल सेल वॉल कशापासून तयार झालेली आहे, अल्गल सेल वॉल कंटेन पॉलिसॅकराइड लाईक. आता कुठले पॉलिसॅकराइड आहे, सेल्युलोज और ग्लुकोज. हे पॉलिसॅकराइड झाले किंवा प्रोटीन्स प्रेझेंट असेल, किंवा कधीकधी सेल्युलोज प्रोटीन्स दोघंही प्रेझेंट असतील. Algal cell wall contains polysaccharide like cellulose or glucose or proteins or both. त्याच्यानंतर रिझर्व फूड मटेरियल जो काही आहे आपल्या अल्गीमध्ये, रिझर्व फूड मटेरियल, आपणही आपलं फूड मटेरियल बॉडीमध्ये काय करतो, स्टोअर करून ठेवतो. ज्यावेळेस आपल्याला काही खायला भेटत असेल त्यावेळेस हे रिझर्व फूड मटेरियल बॉडी काय करत असते, यूज करत असते. तर अल्गीमध्येही रिझर्व फूड मटेरियल जो आहे तो कुठल्या फॉर्ममध्ये असतो, इन द फॉर्म ऑफ स्टार्चच्या स्वरूपामध्ये तो बॉडीमध्ये रिझर्व करून ठेवलेला असतो. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन जे आहे अल्गीमध्ये, रिप्रोडक्शन तिन्ही पद्धतीने होते. तिन्ही कोणत्या पद्धती, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या तिन्ही पद्धतीने काय होते, त्यांचं रिप्रोडक्शन ऑकर होतं. आपल्याला असेक्शुअल माहिती की जिथे मेल फिमेल गॅमेट इन्क्लूड नसतात त्याला आपण असेक्शुअल म्हणतो. सेक्शुअलमध्ये मेल फिमेल गॅमेट इन्क्लुडेड असतात. आणि व्हिजिटेटिव्ह मीन्स काय, प्लांट्सच्या कोणत्याही पार्ट्सपासून नवीन प्लांट उगवतो त्याला आपण काय म्हणतो, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता लाईफ सायकलकडे वळूया आपण. लाईफ सायकल शोज फिनॉमिनॉन ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि ह्या ज्या जनरेशन आहेत, आता पहा आपल्या अवस्था कशा असतात, बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था, अशा आपल्या वेगवेगळ्या लाईफ सायकलच्या ह्या स्टेजेस आहेत. त्याच पद्धतीच्या स्टेजेस आपल्याला ह्या थॅलोफायटामध्येही पाहायला भेटतात. त्याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. आणि डॉमिनंट हॅप्लॉइड, ह्यांच्यामध्ये डॉमिनंट कोण असतो, हॅप्लॉइड. आणि रिड्यूस डिप्लॉइड फेज असते. आता पहा, हॅप्लॉइड डिप्लॉइड मीन्स काय, हॅप्लॉइड मीन्स ज्याच्यामध्ये वन सेट ऑफ क्रोमोझोम ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतो. आणि डिप्लॉइड ज्याच्यामध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात त्याला आपण डिप्लॉइड असं म्हणतो. आलं लक्षात. तर ह्यांच्यामध्ये डॉमिनंट कोण आहे, हॅप्लॉइड स्टेज जी आहे थॅलोफायटामध्ये ती डॉमिनंट आहे. आणि रिड्यूस जी आहे ती डिप्लॉइड फेज आहे. त्याच्यानंतर अल्गीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या अल्गी आपल्याला पाहायला भेटतात. तर ते जे कलर्स आहेत ते पिगमेंट्समुळे अल्गीला भेटलेले असतात. तर अल्गीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स आपल्याला पाहायला भेटतात. पिगमेंट्स लाईक क्लोरोफिल, झॅन्थोफिल्स आणि फायकोबिलिन. आता क्लोरोफिलमुळे माहिती आपल्याला ग्रीन कलर आपले
झाडांची पानं जी ग्रीन दिसतात ती कशामुळे दिसतात? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द पिगमेंट क्लोरोफिल. झॅन्थोफिलमुळे सुद्धा ब्राऊन कलर, आपल्याला रेड अल्गीसुद्धा पाहायची आहे. ठीक आहे. तर इथे वेगवेगळे कलरचे पिगमेंट्स तिथे प्रेझेंट आहेत, म्हणून त्यांना तसा प्रॉपर कलर भेटलेला असतो. आता डिव्हिजन थॅलोफायटा इज क्लासिफाईड इंटू 3 क्लासेस. पहिला क्लास इथे आपण पाहणार आहोत, दॅट इज क्लोरोफायसी. क्लोरोफायसी मीन्स काय? ग्रीन अल्गी. आता ग्रीन अल्गी आपण हॅबिटॅट पाहून घेऊ. मोस्टली फ्रेश वॉटर. जास्त करून ह्या क्लोरोफायसी आपल्याला आपल्या पाण्यामध्ये कुठेही ज्या साठलेल्या दिसतात त्या कुठल्या अल्गी असतात? क्लोरोफायसी असतात. मोस्टली फ्रेश वॉटर. आणि काही ज्या क्लोरोफायसी आहेत, ग्रीन अल्गी आहेत, त्या काही ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा सापडतात आणि काही मरीन वॉटर म्हणजे समुद्र पाणीमध्ये सुद्धा आपल्याला त्या सापडतात. आता ब्रॅकिश वॉटर मीन्स काय? ब्रॅकिश वॉटर मीन्स की जिथे नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी जिथे एकत्रित येतात, खाडी असं म्हणतो आपण, तर त्याला ब्रॅकिश वॉटर असं म्हणायचं आहे. तिथेही आपल्याला क्लोरोफायसी पाहायला भेटतात. प्लांट बॉडी जी आहे कशी आहे? युनिसेल्युलार, कॉलोनियल ऑर फिलॅमेंटस. युनिसेल्युलार मीन्स सिंगल सेलपासून तयार झालेलं असतं. मग आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. काय एक्झाम्पल सांगितलं आपण युनिसेल्युलारचं? क्लॅमिडोमोनास. देन फिलॅमेंटस मीन्स काय? थ्रेड लाईक. कॉलोनियल मीन्स काय? ग्रुपने जे राहतात त्याला आपण कॉलोनियल असं म्हणतो. देन सेल वॉलकडे वळूया आपण. सेल वॉल कंटेन. सेल वॉलमध्ये काय काय प्रेझेंट आहे पहा. जसं आपण मगवा सांगितलेलं आहे, सेल्युलोजपासून तयार झाली असेल, ग्लुकोजपासून तयार झाली असेल किंवा प्रोटीनपासून तयार झाली असेल, तर सेल वॉल कंटेन सेल्युलोज. सेल वॉलमध्ये काय प्रेझेंट आहे? सेल्युलोजपासून सेल वॉल तयार झालेली आहे. सेल वॉल माहिती आपल्याला, ज्याच्यामुळे झाडांना कडकपणा येतो, तो पदार्थ आहे सेल्युलोज. त्याच्यानंतर क्लोरोप्लास्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतो? वेगवेगळ्या शेपमध्ये पाहायला भेटतो क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट आर व्हेरियस शेप्स लाईक डिस्क्वाईड. आता क्लोरोप्लास्ट मीन्स काय? जसं आपलं सायटोप्लाझम असतं, एखादी सेल आहे, सेलच्या आतमध्ये जो काही लिक्विड असतो त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो, तसं प्लांट्समध्ये काय प्रेझेंट असतो? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. आणि हा जो क्लोरोप्लास्ट आहे तो व्हेरियस शेप्समध्ये प्रेझेंट असतो. शेप्स लाईक डिस्क्वाईड, प्लेट लाईक, रेटिक्युलेट, उडोगोनियम, कप शेप जो आहे पहा. रेटिक्युलेट टाईपचा जो आहे तो कुणामध्ये प्रेझेंट असतो? उडोगोनियममध्ये आपल्याला पाहायला भेटतो. रेटिक्युलेट टाईपचा. रेटिक्युलेट मीन्स कसा? असा नेटवर्किंग टाईपचा. कप शेप क्लॅमिडोमोनासमध्ये पाहायला भेटतो. रिबन शेप किंवा स्पायरल शेप आपल्याला स्पायरोगॅरामध्ये पाहायला भेटतो. आणि त्यांच्यामध्ये पिगमेंट प्रेझेंट असतो क्लोरोफिल ए. आता तुम्हाला इथे आपण डायग्राम पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे आहे क्लॅमिडोमोनास. तर हा जो क्लॅमिडोमोनास आहे त्याचा पहा आतमध्ये प्रेझेंट असलेला जो क्लोरोप्लास्ट आहे हा कसा आहे? कप शेप दिसतोय का? कप शेपचा क्लोरोप्लास्ट इथे प्रेझेंट आहे क्लॅमिडोमोनासमध्ये. देन आपल्या इथे स्पायरोगॅरामध्ये कसं सांगितलं आपण? आतमध्ये काय प्रेझेंट आहे? आतमध्ये प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट. तर हा कसा आहे? एकतर रिबन शेप आहे किंवा स्पायरल शेपमध्ये हा आपला क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल. देन विथ कुठला पिगमेंट प्रेझेंट असतो ह्यांच्यामध्ये? विथ क्लोरोफिल ए अँड बी, ग्रीन कलरसाठी. त्याच्यानंतर स्टोअर फूड इन दी फॉर्म ऑफ स्टार्च. आपण सांगितलेलं आहे की अल्गीमध्ये स्टोअर्ड फूड कुठल्या फॉर्ममध्ये असतो? स्टार्च फॉर्ममध्ये असतो. त्याच्यानंतर स्टार्च स्टोरेज करण्यासाठी जसे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, जसं इंटेस्टाईन, स्टमक, ह्याच्यामध्ये आपलं फूड स्टोरेज असतो तात्पुरत्या काळात काही वेळासाठी, तसं ह्यांच्या बॉडीमध्ये स्टार्च स्टोरेजसाठी काय प्रेझेंट आहे? पायरेनॉइड्स प्रेझेंट आहे. आणि हा पायरेनॉइड्स कुठे लोकेटेड असतो? लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. मग आपण डायग्राम पाहिली इथे. ठीक आहे. तर ह्या डायग्राममध्ये पहा हा काय आहे? पायरेनॉइड्स. पायरेनॉइड्समध्ये काय आहे? स्टार्च स्टोरेज आहे. आणि हा कशावरती प्रेझेंट आहे? ह्या क्लोरोप्लास्टवरती प्रेझेंट आहे. आणि हा क्लोरोप्लास्ट कसा शेपमध्ये आहे? क्लॅमिडोमोनासमध्ये कप शेप आहे. आलं लक्षात? ग्रीन अल्गी लाईक क्लोरेला. आता पहा एक विशिष्ट प्रकारची अल्गी आहे जिचं नाव आहे क्लोरेला
ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काय प्रेझेंट असतात, प्रोटीन्स प्रेझेंट असतात. म्हणून त्याचा यूज स्पेस ट्रॅव्हलर्स जे स्पेसमध्ये जातात तर ते फूड म्हणून त्याचा काय करत असतात, वापर करत असतात. कारण तिथलं जे खाणं आहे आपण जसं पृथ्वी तलावर खात असतो तसं स्पेसवरती जाणारे जे लोक आहेत असे आपल्यासारखं फूड मटेरियल खात नाहीत. तर कमीत कमी खाण्यामधून त्यांना जास्तीत जास्त प्रोटीन भेटावे ह्यासाठी जे स्पेस ट्रॅव्हलर्स आहेत ते ग्रीन अल्गी काय करतात, ईट करतात. आणि कशासाठी, त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात काय प्रेझेंट आहे, प्रोटीन प्रेझेंट आहेत. आणि कशामध्ये, क्लोरेलामध्ये. सो यूज ॲज फूड इवन बाय स्पेस ट्रॅव्हलर्स. देन रिप्रोडक्शन जे आहे ते तिन्ही पद्धतीने ऑकर होतं, व्हिजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. देन एक्झाम्पल्स आहेत आपल्या क्लोरोफायसीचे. क्लोरो मीन्स ग्रीन, फायसी मीन्स अल्गी. ग्रीन अल्गी, क्लोरोफायसीचा लॉंग फॉर्म काय आहे, ग्रीन अल्गी. तर क्लोरेला, क्लॅमिडोमोनास, स्पायरोगायरा, कारा, वॉलवॉक्स, युलोथ्रिक्स ह्यासारखे एक्झाम्पल्स आहेत आपल्या ग्रीन अल्गीचे. तर ह्याच्या पुढचं जे आहे इथे पहा, क्लॅमिडोमोनास पाहायला भेटतो आपल्याला, कारा पाहायला भेटतो. आता पहा हे कारामध्ये आपल्याला अँथ्रेडियम काय पाहायला भेटते आपल्याला, अँथ्रेडियम मीन्स स्पर्म. म्हणजे हा कुठला पार्ट आहे, मेल पार्ट आहे. हा पार्ट कसा आहे, मेल पार्ट आहे. आणि उगोनियम ज्याच्यामध्ये काय आहे, एग्स इथे. तर हा कुठला पार्ट आहे, फिमेल पार्ट आहे. पण हे सगळे कसे आहेत, हिडन आहेत. इथे ह्या डायग्रामला इथे काय केलेलं आहे, एनलार्ज केलेलं आहे. ही जी काराची डायग्राम आहे इथे दिलेली, तर इथून एवढ्या पार्टला काय केलेलं आहे, इथे आपल्याला एनलार्ज करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, नोट्स तुम्ही लिहून घेतल्या असतील. आणि ह्याच्या पुढचं जे काही आहे ते आपण उद्या पाहू. इथे सध्याला आपण थांबून जाऊ. थँक्यू.